श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा करण्यासाठी उद्या राज्यभर दहीहंडीचा जल्लोष रंगणार आहे। मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणामध्ये देखील दहीहंडी तयारीचा उत्साह ओसंडून वाहतोय। गोविंदा पथकांनी सरावाला अंतिम टप्पा गाठला असून उंच मानवी मनोरे रचण्याची शर्यत रंगणार आहे। यावर्षी खेडमध्ये अनेक ठिकाणी दहीहंडीचा उत्सव रंगणार असून खेड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सालाबाद प्रमाणे दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। याबाबत संपूर्ण आढावा दिलाय मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी। दहीहंडी उत्सवामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाविन्य आणलं। नवीन संकल्पना देण्याचा प्रयत्न आपण या उत्सवात या खेडवासियांसाठी केलेला आहे। सातत्याने आपण 18 वर्ष या ठिकाणी ही हंडी लावतोय आणि या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे ही दहीहंडी क्रेनवरती असते। इथे बक्षीस जे आपण देतो ते संपूर्ण रक्कम त्यांना देतो। त्यांच्या सुरक्षितेची काळजी घेतो आपण गोविंदांच्या। त्याचप्रमाणे डीजे तर आहेच, नृत्याचा आविष्कार असतो, त्याचप्रमाणे बॉडी बिल्डिंग स्पर्धा असते। आपण ही एलईडी स्क्रीन बघत असाल ती आहे, हराला बक्षीस आपण देतो। असं विविध म्हणजे योजनांचा हा सगळा उत्सव आहे। पाण्याचे फवारे असतात, लाइटिंग असतं सर्वात बाजूनी आणि जी रक्कम आपण ठरवतो ती या उत्सवामध्ये देतो, हे वैशिष्ट्य आहे। त्यामुळे हा उत्सव पाहण्यासाठी खेडवासीय, परिसरातले लोक, पंचक्रोशीतले लोक या ठिकाणी येतात आणि मला वाटतं दिवसेंदिवस हा उत्सव सर्व उत्सवांपेक्षा उजवा उत्सव आहे असं खेडवासियांनी सिद्ध केलेलं आहे। साहेब, एक वेगळा प्रश्न होता। मनसेच्या या दहीहंडीला कित्येक वर्ष झाले आहेत, कधीही सत्तेमध्ये नसताना सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करता, या सगळ्या करता, यामागचा मूळ उद्देश काय आहे? बघा, मी उत्सवप्रिय माणूस आहे आणि मराठी सणांसाठी आणि मराठी उत्सवांसाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत। खर्च तर भरपूर असतोच, परंतु समाजातला एक तरुण किंवा त्याच्याबरोबर सहकारी आम्ही दिलेले पैसे सत्कर्मी लावतोय हे जेव्हा लोकांना पटतं तेव्हा लोक स्वतःच्या खिशातले पैसे या उत्सवाला देतात आणि म्हणून हा लोकांच्या हृदयातला हा कार्यक्रम आहे। त्यामुळे पैशाची काही कमी पडत नाही। लोक भरभरून आम्हाला पैसे देतात आणि त्यांच्या माध्यमातून हा उत्सव होतो। हे याच्या मागचं गणित आहे, आर्थिक गणित आहे। आम्ही काही सत्तेमध्ये नाही, त्यामुळे उलटून कोणाची मान पकडायची किंवा गळा पकडायचा आणि मग आम्ही पैसे घ्यायचा असं काही नाही। लोक या ठिकाणी पैसे देतात आणि त्या माध्यमातून उत्सव होतो आणि मला वाटतं हा परंपरागत यानंतर यापुढेच सुरू राहील अशी मला या ठिकाणी खात्री आहे।